आज आपण घरच्या मोजक्या साहित्यामध्ये नाश्ता बनवलेला आहे। बनवायला अगदी सोपी आहे आणि ह्यामध्ये आपण मूग डाळीचा समावेश केलेला आहे। त्यामुळे मूग डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतात। त्याचबरोबर रेसिपीमध्ये आपण पनीरचाही समावेश केलेला आहे। त्यामुळे नाश्ता अधिकच पौष्टिक आणि रुचकर झालेला आहे। चला मग तर फारसा वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करू। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात। रेसिपी बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण 2 वाटी मूग डाळ 2 ते 3 तासाकरता भिजत ठेवायची आहे। साधारण 3 तास झालेले आहे। डाळ अगदी छान भिजलेली आहे। मिक्सी जारमध्ये अद्रकचे काही तुकडे घ्यायचे आहेत। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालूयात। अर्धा चमचा जिरे घालूयात आणि हिरवी मिरची घालूयात। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे जाडसर वाटून घेऊ। यामध्येच मूग डाळ घालायची आहे। लागेल तसं पाणी घालून मूग डाळ अगदी छान बारीक वाटून घ्यायची आहे। तर ह्या ठिकाणी डाळ वाटून झालेली आहे। राहिलेली डाळ ही अशीच वाटून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा हळद घालूया। एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, कांदा घालायचा आहे। खूप सारी कोथिंबीर घालूयात। कांदा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। कांदा घातल्यामुळे मूग डाळीचे चिले हे सॉफ्टही होतात आणि ते कोरडे पडत नाही। आणखी 1 ग्लास पाणी घालायचं आहे। मिश्रण अगदी छान एकजीव करून घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिश्रण आपल्याला अगदी पातळही नाही बनवायचं आणि अगदी घट्टही नाही ठेवायचं। तर अशा प्रकारे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। एका साईडला तवाही गरम करायला ठेवलेला आहे। त्यावर तेल घालायचं आहे आणि 1 वाटी पीठ घालूयात। छान पसरवून घ्यायचं आहे। आणि किसलेलं पनीर घालायचं आहे। चमच्याने दाबूयात की जेणेकरून ते बाहेर पडायला नको। आणि 2 मिनिटाची वाफ काढूयात। तर या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहे। चिला आपण पलटी करून घेऊ आणि अगदी छान मंद आचेवर चिला छान तेल सोडून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। चिला अगदी छान दोन्ही साईडने आपण तेल सोडून छान खरपूस भाजलेला आहे। काढून घेऊयात। अशाच प्रकारे आपण इतर चिलेही बनवून घ्यायचे आहे। मूग डाळीचा चिला हा गरम गरमच खायला छान लागतो। चिल्यामध्ये तुम्हाला आवडेल त्या भाज्याही घालू शकता। किसलेलं गाजर घालू शकता, ढोबळी मिरची घालू शकता, पत्ता कोबी ही अगदी बारीक कापून घातलात तरी छानच लागतो। अशा प्रकारे आपण सर्व चिले हे बनवून घेतलेले आहे। मूग डाळीचा चिला हा गरम गरम खाण्यातच मजा आहे। थंड झाल्यावर तो तितका चविष्ट लागत नाही। चिला तुम्ही सॉस बरोबर सर्व करू शकता, पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व करू शकता किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबरही अगदी छानच लागतो। तर अशा प्रकारे पौष्टिक प्रोटीनयुक्त मूग डाळीचा चिला तुम्हीही करा आणि मला सांगा कसा वाटला ते। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।